नवी मुंबई नेटवर्क. अब नवी मुंबई करों की समस्याओं को सुलझाने के लिए मंत्रालय या विभिन्न विभागों में चक्कर काटने की जरूरत नहीं. अब नवी मुंबई करों की समस्याओं के निवारण के लिए उप मुख्यमंत्री अजीत पवार पहुंचे हैं सीधे नवी मुंबई. बोलने में नहीं बल्कि कर दिखाने में विश्वास रखने वाले, पत्र व्यवहार से ज्यादा कृति पर विश्वास रखने वाले, समय के पाबंद उप मुख्यमंत्री अजीत पवार ने 15 दिनों पूर्व नवी मुंबई की जनता के साथ किए वादे को निभाते हुए नवी मुंबई में आज दोबारा भेंट देकर प्रलंबित जन समस्याओं को सुलझाने का बीड़ा अपने कंधों पर उठाया है. राष्ट्रवादी की गढ़ नवी मुंबई शहर में अब दोबारा से जान फूंकने, कार्यकर्ताओं का मनोबल बढ़ाने और वर्षों से प्रलंबित नवी मुंबई के ज्वलनशील प्रश्नों को सुलझाने के लिए उप मुख्यमंत्री अजीत पवार ने आज नवी मुंबई में अपनी मौजूदगी के साथ कई प्रश्नों का निवारण करवाकर अधिकारियों को रडार पर लेते हुए जनता को दिलासा देने का काम किया है. अजीत पवार ने अपने आगमन के साथ कहा कि नवी मुंबई की जनता के प्रश्न हल करने का मैंने शब्द दिया था और आज इसी की शुरुआत है. उपमुख्यमंत्री थेट नवी मुंबईकरांना दिलासा मिळेल का? ते मी तर सांगणार मिळेल, परंतु तो मला कृतीतनं दाखवावं लागेल. आता तुम्हालाही पत्रकार मित्रांना काही दिवसामध्ये कळेल की बाबा हे नुसतंच भेटी आहेत की खरोखरीच कामं त्या ठिकाणी मार्गी लागतात. कारण आपण ऐकून तरी असेल की माझी कामाची पद्धत कशी येते. मी अनेक वर्ष पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे जिल्हा असेल, शहर असेल, या सगळ्या भागामध्ये काम करतो. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष काम करतो आणि माझी पद्धत अशी असते की वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. बोलने में नहीं बल्कि कृति में विश्वास रखने वाले उप मुख्यमंत्री अजीत पवार ने कहा कि शहर में माथाड़ी, मच्छीमारों, सिडको, महानगर पालिका और MIDC से जुड़ी कई जन समस्याएं हैं और इन्हीं जन समस्याओं के निवारण के साथ नवी मुंबई की धोखादायक इमारतों के पुनर्विकास के प्रश्न को हल करने में उनका पूरा जोर होगा. इथले माथाडी असतील, मच्छीमारी वर्ग आमचा काम करणारा जो तो असेल, असे अनेक प्रकारचे बाहेरचे लोक इथं आलेले आहेत. त्यांचे काही प्रश्न असतात. इथं आमच्या सिडकोचे प्रश्न आहेत, पोलीस खात्याचे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असू शकतात. अशा अनेक प्रकारचे प्रश्न, महानगरपालिकेशी संबंधित काही प्रश्न आहेत. शहर वाढतंय तसं पिण्याचं पाणी आणि इतर मूलभूत गरजा ह्या देण्याच्या संदर्भातली काही कामं आहेत. आता जुन्या इमारती आता जीर्ण झालेल्या आहेत काही आणि त्याला पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन करणं. मध्ये मागच्या ट्रिपला जितेंद्र आव्हाड पण माझ्याबरोबर होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा आपण ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची गृहनिर्माण विभागाकडनं देखील योजना राबवू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सुटावेत ही आम्हा लोकांची मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही हे प्रश्न समजून घेण्याच्या करता आणि सत्तेच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी भेटी द्यायला सुरुवात. हालांकि जब नवी मुंबई नेटवर्क ने उनसे सवाल किया कि नवी मुंबई के प्रश्न छुड़वाने की शुरुआत में कहीं देरी तो नहीं हुई, तो जवाब में अजीत पवार ने कहा कि देरी पे चर्चा से अच्छा है लोगों के काम हो. आता उशीर झाला की योग्य वेळ वाटते? हो का, आता उशीर झाला का योग्य वेळ ह्याच्यात चर्चा करण्यात आणि विचार करण्यात वेळ घालवण्याचं काही कारण नाही. सुरुवात केलेली आहे, त्याच्यात चांगलंच व्हावं ही अपेक्षा. अपनी अभूतपूर्व कार्यशैली के लिए परिचित अजीत पवार के नवी मुंबई के दौरे ने उनकी जनसेवक की छवि को फिर उजागर करते हुए लोगों को विश्वास देने का काम किया है. हालांकि देखने योग्य बात ये होगी कि नवी मुंबईकरों का दिल जीतने में अजीत पवार कितने कामयाब होते हैं. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi.
Upgrade to iconic residential tower